ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। इंधन दरवाढीसोबत आता भाज्यांचे दर सुद्धा कडाडलेले आहेत। मुंबईमध्ये भाज्यांचे दर हे 35 ते 50% वाढलेले आहेत। टोमॅटो, फरसबी, वाटाणे आणि भेंडीचे दर 50% वाढले। येत्या काळामध्ये भाजीच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। दादर भाजी मार्केटमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। राज्यात सतत होत असलेल्या इंधनवाढीचा फटका आता हा फळ असेल किंवा मग भाजीपाला विक्रेत्यांवरती होताना पाहायला मिळतोय। खरं म्हणजे फळं तसेच काही अनेक भाज्यांचे दर हे त्या ठिकाणी आता वाढताना पाहायला मिळतात। मी सध्या दादरच्या भाजी मार्केटमध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक भाज्या या ठिकाणी उपलब्ध असतात, मात्र काही भाज्यांचे दर हे आता गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत। काही भाज्यांचे दर हे दुप्पट तर काही भाज्यांचे दर हे 30 ते 50% वाढ झाल्याची माहिती आता समोर येत आहे। होलसेल म्हणजे मार्केटमध्ये माल विकायला आले मी, म्हणजे इथून माल घेऊन मी विकते। हां, तर आता एवढी कंडिशन बेकार आहे की ते सगळं डबल भाव आहे आणि तिथं गिरायक नाही आहे अजिबात। आणि ते लोक आम्ही भाव सगळे हसतात आम्हाला बघून की ऐसा कमारो, डबल कमारो, वो कमारो करतात। नुसतं घ्यायचं कसं आणि विकायचं कसं। कुठे म्हणजे तुम्ही विक्री करता आणि कुर्ला चेंबूरला विक्री करते मी। बरं काय दर म्हणजे साधारणपणे वाढलेत किती टक्के? कमी कमी डबल झालेत भाव। 40 रुपये किलोचा 80 किलो माल इथंच झाला 80 रुपयांनी। तर तिथे 100 रुपये किलो घेत नाही कोणी। तिथे 100 रुपये किलो सांगितलं तर कोण घेत नाही, हात लावताना पुढे जाते निघून। काय करायचं गरीब माणसानं, जगायचं का मरायचं ते सांगा पहिलं। तुम्ही कोणची भाजी घ्यायला आलात आता? मी आता कुठली पण हलकी घेते भाजी, काय करू। थोडीफार महाग आहे पण सीजन नाही, आता माल शॉर्ट होतो। इंधनाची दरवाढ झाली आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढले, त्यामुळे कुठेतरी भाजीचे सुद्धा दर वाढत आहेत। मुंबईमध्ये आता फरक नाही पण पुढे फरक होणार, जास्त होणार। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।